यावर्षी आता या महानगरपालिकेमध्ये मतदान करताना या निवडणुकांमध्ये तुम्ही कुठल्या बाबींचा विचार करून मतदान करणार आहात? पक्षाला बघणार आहात? उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बघणार आहात? किंवा त्यांनी जे मागच्या काळात त्याचे काही काम केलेले आहे ते बघून तुम्ही मतदान करणार आहात? नक्कीच पक्षापेक्षा उमेदवार बघणार आहे आणि मागचा जो उमेदवार रिपीट होईल त्या उमेदवारीने मागच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये कुठलं काम केलंय आमच्या प्रभागामध्ये याचा सर्वप्रथम विचार करून त्या उमेदवाराचा विचार केला. नाही, प्रभाग क्रमांक मी जे सांगितलंय की न्यू तापड्या नगर, पंचशील नगर, दुबेवाडी आणि खरबचा कैबा या साईडला सिटी बसचा आम्हाला उपयोग पाहिजे तेवढा होणार नाही, कारण सिटी बस सुरू जरी झाली तर खरबमधून ती सरळ आकोटपल मार्गे इकडे डाबकी रोड किंवा बस स्टँड इकडे जाणार आहे. म्हणजे हा जो मधला परिसर येतो तापड्या नगर, न्यू तापड्या नगर आणि पंचशील नगर याला कुठलाही उपयोग त्या सिटी बसचा होणार नाही. म्हणजे ते सिटी बसच्या आधी तुम्हाला तुमच्या प्रभागाला जोडणारे रस्ते महत्वाचे आहेत. रस्ते महत्वाचे. हा रेल्वेचा उड्डाणपूल जो काम अतिशय संथ गतीने चालू आहे, म्हणजे चालू नाही असं म्हणायला काही हरकत नाही. तो उड्डाणपूल झाल्याशिवाय आम्हाला सिटी बसचा कुठलाही उपयोग होणार नाही. आणि काम कशासाठी रखडलं आता एवढं? काही तर असं माहिती नाही, म्हणजे निश्चित माहिती नाहीये, पण काम अतिशय संथ गतीने, म्हणजे वरचं जे गरड टाकायचे आहेत त्याचं साहित्य येऊन पडलेलं आहे, पण जे मॅन पॉवर काम करताना दिसायला पाहिजे ते दिसत नाही तिथे.